नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय सरकारी बँकांचं विलिनीकरण. हा व्हिडिओ 3 डिसेंबर 2025च्या सकाळी रेकॉर्ड करत असताना आपल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी आज छापून आली आहे आणि बाहेरही त्याची चर्चा चालू आहे की आत्ता सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारतर्फे असं स्पष्ट करण्यात आलंय की सरकारी बँकांच्या परस्परातल्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव निदान सध्या तरी भारतीय सरकारच्या विचाराधीन नाही. आता या विधानातला नेमका कोणत्या शब्दावरती किती जोर द्यायचा आणि किती महत्वाचं ठरवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टिकोनातनं यातले 2 शब्दप्रयोग महत्वाचे आहेत. एक निदान सध्या तरी आणि दुसरं विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण गेली अनेक वर्ष आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये, आपल्या देशाच्या राजकारणामध्ये सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार अशा पद्धतीची चर्चा आहे. एकंदरीतच विराट कोहली सेंचुरी मारणार हे जसं आपण गृहीत धरलेलं असतं, तसं आपल्या सोयीसाठी किंवा गैरसोयीसाठी आपण आपल्या आपल्या विचारार्थ सरकारी बँकांचं विलिनीकरण होईल ही चर्चा घेण्याची गणित आहेत. म्हणजे एकंदरीतच फॅशन बद्दल जसं म्हटलं जातं की कोणतीही जुनी फॅशन काही काळांनी परत येते, तशा पद्धतीनं कोणत्याही काही काळानंतर सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार अशी आपल्या देशात चर्चा होत असते. अगदी इंदिराजी पंतप्रधान असताना त्यांनी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, इथपासनं या चर्चेला सुरुवात आहे. मग कधी 14 बँकांचं झालं, मग कधी 7 बँकांचं झालं, मग 90च्या दशकात उदारीकरणाचं धोरण राबवत असताना काही खासगी क्षेत्रातल्या बँकांना करण्यात आलं. मग रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की नवीन बँकांना परवाने देण्याची प्रक्रिया सदैवच सुरू असते, ज्याला आपण ऑन टॅप असं म्हटलं. अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीची गणितं असतात. पण केवळ सरकारी बँकाच एकमेकांच्यात विलीन होतात असा आजपर्यंतचा आपल्याकडे इतिहास नाही. ग्लोबल ट्रस्ट बँक ही जेव्हा कॉर्पोरेशन बँकमध्ये विलीन झाली तेव्हा ग्लोबल ट्रस्ट बँक सरकारी नव्हती, ती खाजगी बँक होती आणि ती कॉर्पोरेशन बँक या सरकारी बँकेत विलीन झाली होती. जेव्हा साताऱ्याची युनायटेड वेस्टर्न बँक बुडली किंवा बुडवली गेली, ज्यानं त्यांना आपापल्या मकबुरात याचा अर्थ काढावा. जेव्हा युनायटेड वेस्टर्न बँक बुडली किंवा बुडवली गेली, ती जेव्हा IDBI बँकेमध्ये तिचं विलिनीकरण करण्यात आलं, त्यावेळेला युनायटेड वेस्टर्न बँक सरकारी बँक नव्हती आणि मात्र IDBI बँक ही सरकारी होती. याचा अर्थ बँकांचं विलिनीकरण हा विषय घेत असताना आपला आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर बहुतांश वेळेला अडचणीत आलेल्या किंवा अडचणीत आणलेल्या अशा खाजगी बँका यांचं सरकारी बँकांमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. आपल्या गोष्टाशी लक्षात येईल की खरं सांगायचं म्हणजे जसं एक ग्राहक म्हणून आपण बदलत गेलो तसं आपण एक नागरिक म्हणून बदलत गेलो आणि ग्राहक आणि नागरिक म्हणून आपण बदलत गेलो तसा आपला बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. आता मुळातच सरकारी बँका अस्तित्वात का आल्या याचा विचार करताना असं लक्षात येईल की इंदिराजींनी जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्यावेळचा घोषवाक्य किंवा मोटो असा होता, बँकिंग फॉर क्लासेस पासून बँकिंग टू मासेस पर्यंत आपण जातोय. आज एका वेगळ्या अर्थी गेल्या 12, 13, 14 वर्षाच्या काळापासून, म्हणजे अगदी मोदी सरकार सत्तारूढ व्हायच्या आधीच्या काळापासून एका वेगळ्या अर्थाने आपण बँकिंग टू द मासेस कडे वळलेलो आहोत. आपल्या असं लक्षात येईल की आता ज्याला ब्रँच बँकिंग म्हणतात किंवा क्लासिकल बँकिंग मध्ये ज्याचं वर्णन ब्रिक अँड मोर्टार बँकिंग असं करतात, त्याच्यापेक्षा सुद्धा ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यातही करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा प्रसार वाढलाय त्यामुळे जुनी बँकिंग प्रॉडक्ट ही प्रचंड वेगानं बदलतायत आणि ती जितकी तंत्रप्रधान होत जात आहेत तितकी त्याच्याबद्दलच्या विलिनीकरणाच्या चर्चा या एकाच वेळेला संदर्भपूर्ण आणि त्याच वेळेला संदर्भहीन असं होत आहेत. मुळात बँकेकडे वेगळ्या पद्धतीनं पाहायचा दृष्टिकोन जर 69च्या राष्ट्रीय विलिनीकरणातनं किंवा राष्ट्रीयकरणातनं आला असेल तर त्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा हा आपल्या देशाचे राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि ते पंतप्रधान असताना ऐन वेळेला विश्वनाथ प्रताप सिंग यांना अर्थमंत्री पदावरनं काढून टाकल्यानंतर काही काळ राजीव गांधी एकाच वेळेला आपले पंतप्रधान आणि अर्थमंत्री असताना त्यांनी जी केलेली घोषणा होती की बँकांनी केवळ
इंटरेस्ट इन्कम वरती लक्ष देऊ नये, कमिशन इन्कम वरती लक्ष द्यावं. यातनं कमिशन इन्कमची मास्टरी असलेल्या खाजगी बँका इंटरेस्ट इन्कमवर मास्टरी असलेल्या सरकारी बँकांमध्ये विलिनीकरणाच्या रूपानं गेल्या का, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा होता की सर्वसाधारणपणे बँकिंग व्यवस्थेतल्या संस्थांना किंवा बँकांना पैसा मिळण्याचं, उत्पन्न मिळण्याचं, नफा मिळण्याचं साधन असं असतं की ते ज्या दरानं आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी स्वीकारतात त्या ठेवींवर दिलं जाणारं व्याज आणि या ठेवीतनं आणि त्यांच्या भांडवलातनं त्यांच्याकडे असलेला पैसा ते ज्या दरानं औद्योगिक संस्थांना कर्ज देतात तो कर्जावरचा व्याजाचा दर आणि ठेवींवरचा व्याज दर यातली तफावत हे बँकेचं इन्कम असतं. राजीव गांधींचं असं म्हणणं होतं की हे इन्कम तर मिळवलं पाहिजेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये बँकांकडनं कर्ज घेण्यापेक्षा सुद्धा वाढत्या प्रमाणावरती भांडवली बाजाराचा विचार केला जाऊ शकतो, व्हेंचर कॅपिटलचा विचार केला जाऊ शकतो, विदेशी भांडवलाचं प्रमाण कमी होऊ शकतं. मग कर्ज देण्याच्या संधी प्रमाण आणि सातत्य जसं कमी होत जाईल तसं बँका म्हणून जर मी आधीच वाढलेलो असेल तर मला उत्पन्नाचे वेगळे पर्याय निवडावे लागतील आणि मग या वेगळ्या पर्यायांमध्ये ज्यांची मास्टरी आहे अशी मंडळी जर आपल्या बरोबर आली तर व्यवसाय करणं सोयीचं जातं आणि दोघांनाही ते गेन स्वरूपाचा व्यवसाय होईल का याचा विचार करावा लागतो. कारण मोठ्या प्रमाणाच्या कर्जावरती ज्या पद्धतीनं कन्सोर्शियम बँकिंग करता येतं त्याच्यामध्ये सरकारी बँका ह्या अग्रगण्य असतात. आज मितीलाही प्रत्येक जिल्ह्याला या नाता स्वरूपामध्ये लीड बँक असते. त्या लीड बँकेच्या बहुतांश वेळेला त्या सरकारी बँका असतात आणि सरकारी मालकीमुळे, सरकारी नियंत्रणामुळे अशा पद्धतीच्या तात्कालिक पण ताबडतोब पैसा मिळवू न देणाऱ्या अशा पद्धतीच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष करणं त्या बँकांनी शक्य होत नाही आणि खाजगी बँका मात्र त्याच्यामध्ये यायला तयार नसतात. यातनं सरकारी बँकांची गरज होते. पण जसजशा बँकिंग व्यवहारांची गणित ही तंत्रकुशलतेकडे वळायला लागली त्यावेळेला सरकारी बँकांचं आपापसातलं विलिनीकरण करणं हे एका वेगळ्या अर्थी अडचणीचं व्हायला लागलं. मुळातच कुठच्याही दोन बँकांचं वर्क कल्चर हे पूर्णपणाने वेगळं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ते असणं योग्य की अयोग्य ही चर्चा अर्थहीन आहे, ते असतं ही वस्तुस्थिती आहे. हा अनुभव ज्या वेळेला ग्लोबल ट्रस्ट बँक सारखी अत्यंत आक्रमक अशी खाजगी बँक कॉर्पोरेशन बँकमध्ये विलीन झाली तेव्हा आपल्या लक्षात आलं. ज्या वेळेला युनायटेड वेस्टर्न बँक IDBI बँकेमध्ये विलीन झाली त्यावेळेला हे आपल्या लक्षात आलं. ज्या वेळेला ICICI सारखी मोठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ICICI बँकेमध्ये विलिनीकरणात झाली त्यावेळेला हे आपल्या लक्षात आलं. ज्या वेळेला HDFC सारखी अग्रगण्य पेरेंट कंपनी HDFC बँकेमध्ये विलीन झाली त्यावेळेला आपल्या हे लक्षात आलं. ज्या वेळेला IDBI सारखी एक वेगळं संस्थान असलेली कंपनी त्याच्याच उपकंपनीमध्ये IDBI बँकमध्ये जेव्हा विलिनीकरण झाली तेव्हा हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे एकंदरीतच केवळ खाजगी बँकेतनं सरकारी बँकेकडे जाण्यात आपल्याला अडचणी येतात, कल्चरल ट्रान्समिशन जाणवतात असं नाहीये. अगदी सरकार ते सरकार अशा पद्धतीनं जरी विलिनीकरण केलं तरी अशा अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि आज जी काही मोजकी क्षेत्र कामगार संघटनांच्या प्राबल्याच्या खालती आहेत त्यातलं एक बँकिंग आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि त्यामुळे अलीकडच्या काळातले क्लासिकल सर्व्हिस सेक्टर कंपनीवाले कोणत्याही परिस्थितीत बँकिंग आणि इन्शुरन्स या दोन क्षेत्रांना सर्व्हिस सेक्टर मधली कंपन्या मानत नाहीत हे लक्षात घेण्याजोग आहे. त्यामुळे अशा अनेक घटकांचा आणि घटनांचा परिणाम म्हणून केंद्र सरकार आता हे म्हणतं का हे लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच सध्या स्थानिक नगरपालिकांपासून विधानसभांपर्यंतच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्याला स्मूदनिंग द रफल्ड फिदर्स असं म्हणतात या दृष्टिकोनातनं सरकारनं हे विधान केलंय का याचा विचार करण्याजोगा आहे. असे प्रश्न कशा पद्धतीनं संसदेत प्लांट करता येतात हा एक वेगळा विषय आहे आणि मला त्याच्याकडे वळायचं नाही. परंतु हे धोरण अचानक जाहीर होणं हे लक्षात घेण्याजोग आहे. खरं सांगायचं म्हणजे अशा आशयाचा उल्लेख आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये मांडता आला असता.
अवघ्या काही आठवड्यांवरती आता अर्थसंकल्प आहे. अगदीच अर्थसंकल्पात हा धोरणात्मक उल्लेख करायचा नसता तर अर्थसंकल्पाच्या आधी अर्थसंकल्प पूर्व आढावा सादर करायची आपल्या देशात पद्धत आहे. आणि इतर कितीही बदल झाले तरी अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्प पूर्व आढावा या दोन्ही गोष्टी एका पाठोपाठ एक संसदेला सादर होणं या परंपरेमध्ये कधीही खंड पडलेला नाही. तिथे हे विधान नक्की घेता आलं असतं. कारण एकंदरीतच अर्थसंकल्प पूर्व आढावा हा विचार हा धोरणात्मक पण आत्ताच्या काळापर्यंत घडलेल्या इतिहासाचा दस्तऐवजीकरणाच्या स्वरूपाचं असतं. त्यामुळे ही संधी असतानाही आत्ताच ही धोरण जाहीर होणं याच्यामध्ये निखळ अर्थकारण असेल हे मानणं खरं सांगायचं म्हणजे जरा पचायला जड जाणारी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही तंत्रप्रधानतेकडे जाता त्यावेळेला एकमेकांची कंपॅटिबिलिटी, सिस्टम कंपॅटिबिलिटी हा विषय महत्वाचा असतो. केवळ मी संगणकीकरण आहे आणि विलीन होणारी बँक ही संगणकीकृत आहे म्हणून आमच्या सिस्टम कंपॅटिबल असतातच असं नाही. ज्या पद्धतीनं कोर बँकिंग सोल्युशन्सचं इंटिग्रेशन हा विषय सक्तीचा केला गेला तो अत्यावश्यकच होता, याविषयी कोणतेही दुमत नाही. पण प्रत्येक बँकेला ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी आल्या आणि आता इलेक्ट्रॉनिक पेमेंटच्या काळामध्ये अशा पद्धतीचे सर्व्हर शटडाऊन आणि मेंटेनन्स फारीत कमी ठेवणं हे प्रकर्षानं होत असताना घाईघाईनं निदान घिसाड घाईनं विलिनीकरण करणं हे केवळ प्रशासकीय दृष्ट्या केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर तांत्रिक दृष्ट्या सुद्धा अशक्य होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. मग या घटनेच्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये कुठच्या बँकेच्या शेअरमध्ये आपण कशा पद्धतीची गुंतवणूक करायची याचा विचार करावा लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारतीय रुपयाचं स्वीकारार्हता ही जगातल्या इतर अनेक देशांमध्ये वाढतीये, तुमच्या असं लक्षात येईल की बँकिंग सर्व्हिसेसमध्येही याचा फरक पडलेला आहे. आता इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आणि भारतीय रुपयाची बाहेरच्या देशातली स्वीकारार्हता यामुळे सरकारी बँकांच्या उत्पन्नाच्या साधनांमध्येही फरक पडलाय. येणाऱ्या काळामध्ये किंवा अगदी आत्ताच्या काळामध्येही आपला चेकबुकचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी झाला. आपला क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कमी झालाय. आपल्याकडे पर्यटन वाढलं असलं तरी ट्रॅव्हलर्स चेकचा बिझनेस पूर्णपणे बंद झालाय. मग या नवीन प्रॉडक्ट करता नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन पद्धतीची संरचना म्हणून बँका एकाच वेळेला भौगोलिक दृष्ट्याही विस्तारलेल्या आणि तांत्रिक दृष्ट्याही पुढारलेल्या अशा एक्स आणि वाय पद्धतीच्या ऍक्सिस वरती त्यांची कामगिरी मोजायची का या दृष्टिकोनातनं सरकारचा बँकांच्या विलिनीकरणासंबंधीचा जर विचार करायचा झाला तर या निकषांवरती उतरणाऱ्या बँका या शेअर्सच्या दीर्घ ते मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य ठरतील का याचा विचार करावा लागतो. आणि मग अशा पद्धतीच्या निकषांची पूर्तता करतायत म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया सारखा शेअर बँक म्हणून युसलेस असेल, कस्टमर बँकेचा ग्राहक म्हणून तर अत्यंत वाईट अनुभव येतो, पण तो शेअर म्हणून चालतो. हे जेव्हा आपण स्टेट बँकेविषयी म्हणतो त्यातली ही गणित असतात का याचा विचार केला पाहिजे. म्हणून मग स्टेट बँक, HDFC बँक, IDFC बँक सारख्या बँका चालतात का? आणि त्यातही ज्या पद्धतीनं सहकारी बँकांवरचं नियंत्रण वाढतंय त्या दृष्टिकोनातनं सहकारी बँका, खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांचे परस्पर संबंध आणि यांची परस्पर संलग्नता याही मुद्द्याचा विचार करायचा. म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय सरकारी बँकांचं विलिनीकरण. मनपूर्वक धन्यवाद.